मी वैशाली तुमचे स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी नारळाचे सरबत किंवा नारळाचा ज्यूस म्हणा किंवा शेक म्हणा आणि मलाई शेकही म्हणू शकता। खूप सुंदर तयार होतो आणि कमी साहित्यात कमी वेळात आणि असं पौष्टिक असं हे ड्रिंक आहे, हेल्दी आहे आणि हे अशा घरच्या घरी तुम्ही करून पिऊ शकता। तर ती आता कसं बनवायचं ते पाहूया। तर घराच्या मागच्या साईडला आहे बघा, आमच्याकडे छोटंसं नारळाचं झाड आहे आणि त्यावर एक छान असं नारळ आलेलं आहे। तर आपल्याला शहाळं घ्यायचं आहे म्हणजे टेंडर कोकोनट। तर आता हे बघा मस्त असं आहे आणि हे नारळाचं फूल आहे, त्याला आता फूल पण येत चालले, दुसरे नारळ येतील नंतर। तर आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मी हे आता काढून घेते झाडावरून, खालीच आलेलं आहे बघा। हे बघा असं मस्त असं, मी ह्याला शहाळं सांगतात आमच्याकडे। आता हे कापून घ्यायचं आहे। तर मिस्टर लागलेले आहेत कापण्यासाठी, ते बोलले तू नको कापू, नाही तर पटकन बोटावर हातावर वगैरे मारायचं आहे, आमच्याकडे कोयता सांगतात। आणि असं मग ते गोल कापून घ्यायचं आणि त्यामधला मग असं वरून कट करून त्यातलं पाणी काढते। तर ह्या पद्धतीच आपल्याला हे शहाळं हवं आहे, म्हणजे मलाई हवी आहे त्याच्यामधली, खूप जाडसर पण नाही पाहिजे। तर मस्त असं त्यातलं पाणी निघालेलं आहे, जवळजवळ 1 ग्लास एवढं ह्याचं पाणी निघालेलं आहे। तर हे पाणी बाजूला ठेवून दिलं, कारण की पटकन शहाळं आहे ते फोडताना सटकलं तर पाणी सांडायचं। त्या मिष्टाने हे फोडलं आणि असं ह्या पद्धतीने आपल्याला यातली मलाई हवी। मस्त अशी छान अशी पातळ मलाई आहे। तर आता ही मलाई आहे ते मी काढून घेते ह्या पद्धतीने बघा, असं चमचीने काढायची म्हणजे मस्त अशी निघते ही चमचीने मलाई। आणि हा आमचा बाजूचा परिसर। ते मलाई काढली आणि आता मी घरात घेऊन जाते। ते बघा इतकी अशी मलाई निघालेली आहे। हा आहे पाणी। तर आता आपण काय करायचं, जे आपलं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही मलाई टाकून द्यायची आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, म्हणजे 1 टीस्पून एवढीच टाकायची, जास्त नाही। आणि ते आता मस्त अशी आपण मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे आहे, म्हणजे पेस्ट करून घ्यायची आहे। ते बघा झालेली आहे आणि ही पेस्ट आहे ती आपण ह्या नारळाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायची। तर बघा मस्त आपलं नारळाचं सरबत तयार झालं आहे किंवा ज्यूस म्हणा, खूप हेल्दी आहे हे आणि थंड करूनही तुम्ही पिऊ शकता किंवा साधंही पिऊ शकता, खूप सुंदर लागते। तर तुम्ही बाजारातून अशा पद्धतीचं आणू शकता आणि घरच्या घरी बनवू शकता, खूप हेल्दी आहे। तर आजची माझी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा।